या ठिकाणी सामाजिक न्यायाची समीक्षा या ठिकाणी आमचे वकील मित्र भूपेंद्र सेंडगे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. वकिली करून समाजावर होणारे अन्याय अत्याचार यांच्यासाठी ते झगडत असतात. समाजासाठी होणाऱ्या अत्याचारावरती ते झगडत असतात आणि कुणाला काही कायद्याची कुणाला याची मदत लागली तर भूपेंद्र सर त्या ठिकाणी धावून जातात आणि समाजासाठी अहोरात्र झगडत असतात. असे हे युवा कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र आणि समाजाची जाण असणारे समाजासाठी ते झडणारे वकील भूपेंद्र सेंडगे यांचं आता या ठिकाणी विचार आपण ऐकणार आहेत. तर सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. या ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे. चेक हॅल राहून बोल समोरून घ्या ना. ठीक आहे, एवढं ठीक आहे. व्हॉइस फक्त जाईल का तेवढं नाही, एवढं ठीक आहे, एवढं ठीक आहे. हो हो, एवढं ठीक आहे. थोडंसं अंतर असावं. बिसे साहेबांना बसा. हां ठीक आहे. आज अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी चिंचवड या ठिकाणी आज जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. डिजिटल इंडिया जेव्हा आपण म्हणतो त्याची प्रचिती आज मातंग स्वरूपात पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकामधून घडते. याचं अभिनंदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि संयुक्त समितीचं फार मोठ्या मनाने मी करतो. हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम कोपऱ्यात जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोचावा अशा हेतूने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष माननीय दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, सचिव संजय ससाने, मुख्य संघटक मेघराज साळवे, खजिनदार शिवाजी साळवे, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, अण्णासाहेब कसबे, संघटक विशाल कसबे, सहसचिव मयूर गायकवाड, गणेश खंडाळे, ऋषिकेश कसबे, गणेश साठे आणि या सगळ्यांना सतत मार्गदर्शन करणारे, या कार्यक्रमाला मोठं नैतिक बळ देणारे भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे साहेब, भगवान शिंदे, मनोज तोरमळ, नाना कसबे, सुनील भिसे, सतीश भावाळ, प्राध्यापक धनंजय भिसे. आजच्या कार्यक्रमात आपल्या सहभागी झालेले सबनीस सर, केसळकर सर आणि या फेसबुक आणि डिजिटल माध्यमातून आपल्या समोर आज जे काही घडतंय या जयंतीनिमित्त, जो आज आम्ही या डिजिटल माध्यमातून आपल्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. सर्वप्रथम सबनीस सरांनी एक मोठा उल्लेख केला. त्यांचा उल्लेख असा होता की स्वामी विवेकानंद आणि अण्णाभाऊंची नाळ एकत्र जुळते. तर मला त्याच्यात थोडंसं आणखीन एक माहिती द्यायची आहे की विवेकानंदचं एक वाक्य होतं जे फार म्हणजे तरुणांसाठी प्रेरणादायक ठरतं.
ते होतं की when the wealth is gone, nothing is gone. When health is gone, something is gone. And when character is gone, everything is gone. तर कॅरेक्टर या शब्दावर जो काही विवेकानंदाने आपला विचार मांडलेला आहे, कॅरेक्टर गेलं तर सर्व काही जीवनातून निघून जातं. आणि अशाच कॅरेक्टरांना, अशाच रूपी अण्णाभाऊंनी जे काही कॅरेक्टर त्यांच्या लेखणीतून मांडले, अण्णाभाऊंनी जे काही पोवाड्यातून मांडले, अण्णाभाऊंनी जे काही त्यांच्या साहित्यातून मांडले, हे कॅरेक्टर जे काही बिल्ड केले, जे काही कॅरेक्टर उभारले, ह्या विवेकानंदाच्या थोर विचारांना जवळीक साधणारा एक मोठा विचार अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. तर आपण याच्यात जेव्हा आपण पाहतो की कॅरेक्टर या विषयावर जेव्हा बोलतो, तर कॅरेक्टर हा हे चरित्र जे माणसाचं असतं, ते चरित्र माणसाला एक इमेज देत असतं, एक आकार देत असतो. तो आकार अण्णाभाऊंनी प्रत्येक घटकाला दिलेला आहे, कामगाराला दिलेला आहे, श्रमिकाला दिलेला आहे, महिलांना दिलेला आहे, पिछल्या जातीच्यांना दिलेला आहे, प्रत्येकाला दिलेला आहे. या निमित्ताने मला फार एक सुंदर शेर आठवतो, जो अण्णाभाऊंना मी अर्पित करतो आता, की माना आवाज कॅरेक्टर फार महत्वाचं आहे त्याच्यात. तर कॅरेक्टर संदर्भात अण्णाभाऊंनी त्यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये जो कॅरेक्टर मांडलेला आहे, तो फार एकदम न्यायासाठी झगडणारा होता. न्यायासाठी झगडणारा आणि आवाजाचा प्रॉब्लेम, न्यायासाठी झगडणारा कॅरेक्टर होता. तर या कॅरेक्टरमध्ये जेव्हा आपण पाहतो, फकीराचा एक छोटस एक उल्लेख करतो मी या ठिकाणी, की फकीरा हा ज्या प्रकारे अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबरीमध्ये मांडलाय, त्याच्यामध्ये एक घटना अशी आहे की इंग्रजांचा खजिना फकीरा लुटतो आणि फकीरा इंग्रजांच्या ताब्यात येत नाही, सापडत नसल्यामुळं काय करावं हे इंग्रजाला सुचत नसतं. आणि इंग्रज फार शेवटची एक भूमिका घेतात आणि मातंग वस्ती जी असते, फकीरा ज्या ठिकाणी राहत असतो, त्या ठिकाणातील मातंग वस्तीतील प्रत्येक घराला दारकोंडी करून टाकते. दारकोंडी म्हणजे प्रत्येक घर हे लॉक केलं जातं. म्हणजे आजकाल जसं आपण क्वारंटाईन केलं जातो, तशा प्रकारे ते लॉक करून ठेवलं गेलं आणि त्या घरातून कुणी बाहेर यायचं नाही, त्या घरात कुणी जायचं नाही. ही जेव्हा बातमी फकीराला कळते की मांग वस्तीतली सगळी घरं दारकोंडी केली गेलेली आहेत, तेव्हा फकीराची आग फार मोठी इंग्रजाविषयी आणखीन ज्वालामुखी सारखी पेटते. ह्या पेटलेल्या आगीत फकीराच्या मनात आलेली एक कल्पना अशी होती की माझ्यासोबत आज अनेक लोक होती ज्यांनी खजिना लुटला. खजिना लुटताना माझ्यासोबत बाकीची लोक पकडले गेलेली आहेत, फक्त सत्या आणि मी म्हणजे फकीरा आम्ही पकडले गेलेलो नाहीये. मी सत्या याची जातीचा उल्लेख करणार नाही, कारण त्याच्यात वेगवेगळ्या नंतर मग मी एखादा बोललो आणि ते येईल, तर त्यामुळे जातीचा उल्लेख न करता फक्त मी फकीराविषयीच बोलेल की सत्या आणि फकीरा हे दोन लोक पकडण्यासाठी जेव्हा इंग्रजांची धावपळ चालू असते, तेव्हा फक्त आणि फक्त मांग जातीच्या मांग वाड्यातली घरं दारकोंडी केली जातात. तर याच्यातून न्यायाची भूमिका फकीरा म्हणतो की फक्त माझ्याच लोकांची दारकोंडी केली, ह्याचा अर्थ की माझ्या लोकांवरच आत्ताही अन्याय होतोय आणि असाच अन्याय पुढे मागेही होत होता, पुढेही होईल, आत्ताही होतोय. ह्याची कल्पना जेव्हा फकीराला होते, तेव्हा फकीरा त्याच्या मनातून म्हणतो की याला वाचा फोडली पाहिजे आणि म्हणून तो आक्रमकतेने आणखीन हवी होतो. तर मला एवढंच सांगायचं की फक्त आणि फक्त मातंग समाजाची घरं
कोंडली गेली होती, घर कोंडी केली गेली होती. घर कोंडी केल्यानंतर याच्यातून एक दिसतंय की न्यायाची भूमिका पेशवेकालीन देखील नव्हती, न्यायाची भूमिका इंग्रजकालीन देखील नव्हती. आणि आज देखील मातंग समाजाचा एखादा 12 वर्षाचा मुलगा जेव्हा नगरच्या ठिकाणी देवळात जायला मागतो तेव्हा त्याला नागडं करून गरम फरचीवर लोळवलं जातं आणि तो हॉस्पिटलच्या ICU मध्ये पोहोचतो. म्हणजे फकीरांनी त्यावेळी मांडलेली ती भूमिका जी इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या काळी होती ती आज देखील आम्हाला बघायला मिळते. आम्ही न्याय कोणाकडे मागायचा हा फकीराचा जो सवाल आहे तो आज देखील सवाल तसाच जिवंत आहे, त्याला उत्तर मिळालेले नाही असं मला वाटतं. या सगळ्या भूमिकेकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा अण्णाभाऊंनी ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी प्रबोधनाचं काम केलं. अण्णाभाऊंचा विचार हा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचावा असा विचार आहे. एक छोटासा इन्सिडेंट आणखीन सांगतो की जेव्हा अण्णाभाऊ त्यांच्या 1958च्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये जेव्हा सांगतात की हे जग ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, तेव्हा हे जे काही 10-12 शब्दांचं वाक्य आहे ह्याच्यात विश्व व्यापलेलं जातं. याच्यात मनुवाद्यांना छेद करणारा अण्णाभाऊंचा लेखणीचा मोठा एक घाव आपल्याला दिसतोय. अण्णाभाऊंचा या लेखणीतून या 10-12 ओळीतून अख्खं विश्व व्यापलं जातं हे दिसतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की अण्णाभाऊ कुठल्या एका चौकटीत, जसं सबनीस सरांनी सांगितलं, प्राध्यापक केसळकरांनी सांगितलं की अण्णाभाऊंना कुठल्या एका चौकटीत ठेवता येणार नाहीये, कुठल्या एका जातीच्या बंधनात अडकवता येणार नाहीये, कुठल्या एका विशिष्ट पक्षाच्या किंवा याच्यात अडकवता येणार नाहीये. याच्या पलीकडे अण्णाभाऊंचे विचार आहेत. अण्णाभाऊंच्या विचारांची न्याय समीक्षा करण्यासाठी आणखीन एक छोटंसं उदाहरण देतो. आघात ही त्यांची मोठी एक कादंबरी आहे, त्यांचं लिखाण आहे, त्यांचं साहित्य आहे. त्याच्यातला श्याम या नावाचा एक त्यांचा नायक आहे. श्याम या नावाचा त्यांचा नायक हा कबाड कष्ट करणारा, रोज मजुरी करणारा आणि त्याचं पोट भरणारा अशा प्रकारचं त्याचं जीवनमान त्यांनी त्याच्यात दाखवलेलं आहे. या सगळ्यात असताना त्याच्यातला एक किस्सा मी सांगतो, आवर्जून सांगतो की ज्याच्यात न्यायाची भूमिका अण्णाभाऊंनी कशी मांडली आहे आणि त्याची समीक्षा आज देखील आपण कशी करतो याच्याबद्दलचं मला थोडंसं मांडणं गरजेचं आहे. श्याम हा सकाळी एका शेठजीला जाऊन भेटतो. शेठजी म्हणतो की 7 गड्या पाहिजेत, 7 लोक पाहिजे, आजचं एक भिंती रंगवायचं काम आहे आणि ते 7 लोकांमध्ये होईल, त्यामुळे 7 लोक मला हवी आहेत. श्याम म्हणतो 7 लोक तर नाही आहेत, मी एकटा आहे आज, परंतु मी एक शाश्वती देतो की 7 लोकांचं काम मी एकटा करेल आणि त्याप्रमाणे मला जो काही रोजगार आहे तो रोजगार दिला गेला पाहिजे. तर तो रोजगार ठरतो त्या काळी 10 रुपये एका माणसाला. तर श्याम म्हणतो की मी 10 रुपयाचं काम एकटा आणि 7 लोकांचं जर काम केलं तर मला 70 रुपये सेठजी मिळतील का? तर 70 रुपये मिळतील हो म्हणतात आणि काम करायला श्याम सुरुवात करतो. संध्याकाळ होते, काम पूर्ण होतं, 7 लोकांचं काम हा श्याम एकटा करतो आणि संध्याकाळी जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा श्यामला तो सेठजी म्हणतो तुला एवढ्या पैशांची काय गरज, तू तर एकट्यानेच काम केलेलं आहे आणि सकाळी तू 20 रुपये घेतले सुद्धा आहेत अंगावर, तुला आता बाकीच्या पैशांची गरज काय? तर श्याम म्हणतो की मी 7 लोकांचं काम केलेलं आहे, आधी ठरल्याप्रमाणे मला 70 रुपये आज मिळाले पाहिजे, 20 रुपये मी सकाळी घेतलेले आहेत आणि 50 रुपयाची मला आत्ता तुम्ही देणं आहे ते मला दिलंच पाहिजे. ज्या मोठ्या आवाजात, ज्या तोऱ्यात, ज्या भावनेने श्याम त्यांच्याशी बोलतो शेठजीला, तो आवाज, ते लिखाण जेव्हा अण्णाभाऊ साठेंचं आपण वाचतो तेव्हा वास्तव असं वाटतं की ते पूर्ण असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. अशा प्रकारचं आघात मध्ये हा एक किस्सा आहे.
आणि श्याम जेव्हा म्हणतो की मला आता माझे 50 रुपये हवेत, तो म्हणतो की तुला एवढ्याची जरूरत काय, तेव्हा श्याम म्हणतो, फार महत्वाचा आहे हा विषय, श्याम म्हणतो की सेठजी 500 रुपयाचं काम हे भिंती रंगवायचं आहे आणि तुम्ही 5,000 घेतले, तेव्हा 500 रुपयाच्या या कामाला 5,000 तुम्ही घेतलंय याला कोण प्रश्न विचारत नाही, आणि तुम्ही माझ्या 7 लोकांची कामं एकट्याकडून करून घेतलं तर मात्र तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारता. तर जी हिंमत श्याम मध्ये दाखवली प्रश्न विचारायची, ती हिंमत आज मातंग समाजातल्या प्रत्येक तरुणामध्ये आली पाहिजे. ह्या हेतूने हा मी किस्सा सांगितलेला आहे. ह्याच्यातला मूळ उद्देश एवढाच आहे की न्याय मिळवण्यासाठी जो काही धाडस, जो काही अभ्यास, जो काही एक प्रेरणा लागते, ती प्रेरणा अण्णाभाऊंच्या या किस्स्यामधून नक्कीच दिसते असं मला वाटतं. मित्रांनो, हे सगळं करत असताना अण्णाभाऊंचं आणखीन एक महत्वाचं म्हणजे, अण्णाभाऊ जेव्हा सांगतात की दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या संदर्भात जेव्हा ते लिहितात आणि हे लिखाण जेव्हा घडतं आणि ह्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाते, याच्याबद्दलच बऱ्याच लोकांनी बोललंय, मी जास्ती काही बोलणार नाही. पण मला एवढंच सांगायचं की अण्णाभाऊंच्या या प्रेरणेतून, अण्णाभाऊंच्या या घटनेतून आजच्या तरुणाने बोध घेणं फार गरजेचं आहे की अण्णाभाऊंसारखा एक वाटेगावामधून आलेला एक साधा मुलगा आणि नंतर घेतलेलं शिक्षण, त्यातून घडलेलं साहित्य, त्यातून घडलेलं लिखाण जे काही मिळालं, तर त्यातून आजचं जो तरुण युग आहे तो डिजिटल आहे, तो फार फॉरवर्ड आहे, फार फार मोठ्या गतीने पुढे जातोय तो. तर ही गती जेव्हा आपण पाहतो तेव्हा माझ्यासारखा एक झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता, एक मुलगा आजही पाहतो की माझ्या झोपडपट्टीमध्ये शिक्षणाची कमी आहे, माझ्या झोपडपट्टीमध्ये आर्थिक विषमता मला दिसते, माझ्या झोपडपट्टीमध्ये आजही प्रेरणा देणारी काही मंडळी आम्हाला दिसत नाही किंवा भेटत नाही किंवा मार्गदर्शक योग्य मिळत नाही. पण याच्यासाठी मी कोणाला दोष देणार नाहीये. दोष तर स्वतःचाच आहे. जोपर्यंत तुमचे डोळे उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला जग दिसणारच नाही. आणि या जग दिसण्यासाठी जेव्हा अण्णाभाऊंचा एक म्हणजे जेव्हा अण्णाभाऊ परदेशात जातात आणि रशियामध्ये रशियामध्ये गेल्यानंतर तिथल्या काउन्सिलमध्ये, तिथल्या पार्लमेंटमध्ये जेव्हा ते शिवाजीचा पोवाडा गातात तेव्हा शिवाजी त्यांना कळतो. तर अण्णाभाऊंच्या त्या पोवाड्यामधून शिवाजीचा अभ्यासक तिथं निर्माण होतात आणि रशियाची काही लोक नंतर भारतात येऊन शिवाजींचा अभ्यास करण्यासाठी ते पुढे येतात, त्याच्यात PhD वगैरे मिळवतात. त्याची आणखीन माहिती आहे, ती परत कधी देईल. पण अण्णाभाऊंचा एक पोवाडा रशियामध्ये गायल्यानंतर तिथली जे लोक जागृत होतात आणि तिथून अभ्यासक निर्माण होऊन शिवाजी महाराजांच्या बद्दल अभ्यास करण्यासाठी जेव्हा भारतात येतात, महाराष्ट्रात येतात, तर मग अण्णाभाऊंच्या आपण एकंदरीत लेखनातून आपणही प्रेरित झालं पाहिजे, आपणही उठलं पाहिजे, आपलेही डोळे उघडले गेले पाहिजे आणि या सगळ्या ह्या ज्या स्पर्धात्मक जगाकडे आपणही एक पाऊल पुढे टाकला पाहिजे असं मला वाटतं. शिवाजींचे विचार जेव्हा शिवाजीचा पोवाडा रशियाच्या पार्लमेंटमध्ये गायला तेव्हा एक धागा एक निर्माण होतो अण्णाभाऊंचा आणि शिवाजींचा, की स्वराज्य ज्या प्रकारे शिवाजींनी त्यांच्या स्वप्नात होतं आणि पोवाडा जेव्हा अर्पित करतात शिवाजी राजांना रशियामध्ये, त्याच्यातून एक होतं की जो काही स्वाभिमान अण्णाभाऊंमध्ये होता तशाच प्रकारचा स्वाभिमान मला शिवाजी महाराजांमध्ये देखील दिसतो. शिवाजी महाराजांमध्ये जो काही स्वराज्याची एक भावना होती की स्वराज्यातून समता निर्माण झाली पाहिजे, तशीच एक भावना अण्णाभाऊंमध्ये दिसते. तेव्हा मी तुलना करत नाही, परंतु या भावना आज जगासमोर मांडणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आज जो बघतो आपण की अमुक मोर्चा निघाला, एक एक जात एक गट आरक्षणासाठी पुढे येत आहेत, तर अशा वेळी अण्णाभाऊंचा देखील उल्लेख प्रत्येक घटनेत प्रत्येक महापुरुषांबरोबर घ्यावा अशी सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अण्णाभाऊंबद्दल बोलताना आज मला फार हे घटना एक
सांगायची की आज कोरोनाची या कोविड-19ची परिस्थिती जगभर आहे. जगभर असताना केंद्र सरकार आता सबनी सरांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार त्यांच्या परीने ती लढाई लढतंय. महाराष्ट्र शासन देखील लढतंय, पण ती अपुरी आहे असं मला वाटतं आणि ते नमूद या स्टेज मार्फत मला करूशी वाटतं. कारण याचं देतो की आत्ता परवा अमरावती या ठिकाणी एका महिलेचा स्वॅब घेण्यासाठी जो काही तपासणी होती, कोविड-19ची जी तपासणी होती, ती तपासणी करताना तिचा लैंगिक छळ केला जातो आणि ही निंदनीय गोष्ट आहे. याचा मी निषेध करतो या आज स्टेजवर. आणि हे सगळं पाहत असताना जेव्हा कोविड-19ची लढाई लढतोय, आज माझा दलित समाज एकंदरीत हातावर ज्याचं पोट आहे तो आज देखील उपाशी आहे. त्या कोविड-19ची लढाई मात्र केंद्र सरकार लढतंय, राज्य शासन लढतंय, पण पोटाची लढाई घरात दाबून माझा जो मजूर दलित पिसलेला वर्ग आहे त्याला ती लढाई घरात दाबून लढता येत नाहीये. ठीक आहे की कोविड या महामारीमध्ये या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, पण गरजेच्या असताना सरकारने ज्या काही झोपडपट्टीमध्ये दलितां वस्तीमध्ये ज्या काही सुविधा दिल्या पाहिजे होत्या, जर कधी आज प्रत्येक म्हणजे कॉमन संडास असतं, कॉमन शौचालय आज असल्यामुळे एकत्रित जाणं तिथं आहे, नळकोंडा असतो त्यामुळे एकाच ठिकाणी पाणी भरायला जायला लागतं. अशा जेव्हा व्यवस्था आहेत त्या व्यवस्था जर कधी आधीपासून सुधारलेल्या असत्या, जर कधी आजही सरकारने एक हाती कार्यक्रम घेतला की एक घर एक शौचालय, तर कदाचित जे काही क्वारंटाईन सेंटरवर आज जे काही कोविड-19च्या सेंटरवर जो काही पैसा उधळला जातोय तो पैसा आज उधळला गेला नसता, जर कधी शौचालय आणि ती व्यवस्था जर प्रत्येक घरात असली असती. आणि ती शक्य आहे. शासनाची मानसिकता त्या परीने जर तयार झाली तर ती शक्य आहे. तर याचं कारण मी असं सांगतो की आजच्या या महामारीमध्ये सुद्धा आमच्यासारखा कार्यकर्ता झोपडपट्टीमध्ये एक कोरोना योद्धा म्हणून लढतोय आणि माझ्यासारख्या नव्हे तर अनेक लोक या कोरोना युद्धामध्ये लढतायत. आशा आहे की लवकरात लवकर आपण याच्यातून बाहेर पडू. WHO आणि चायनाच्या या सगळ्या षडयंत्रामध्ये कोण मरतोय आणि कोण मारल्या जाणार आहे याची देखील समीक्षा होणं गरजेचं आहे. असो, फार काही मोठं भाषण याविषयी देणं वाटत नाही योग्य. करोना हा विषय वेगळा आहे, पण समीक्षा करताना ती न्याय अन्यायाची भूमिका जेव्हा आपण पाहतो तर नक्कीच आमच्यासारख्या दलित वस्तींवर अन्याय आजही घडतोय असं मला वाटतं. मित्रांनो, अण्णाभाऊंच्या दलित साहित्य संमेलनामध्ये एक वाक्य वापरलं होतं की जर कधी ध्येयवादी नसताल तर येणारी पिढी विद्रूप होईल असं अण्णाभाऊंनी म्हटलं होतं. तर ध्येयवादी होण्यासाठी आज आपण सक्षम झालं पाहिजे, त्या परीने आपण आपली पावलं उचलली पाहिजे. सरकारने देखील पावलं उचलली पाहिजे की ध्येय ठरली पाहिजे, त्या परीने आपण वाटचाल केली पाहिजे. अन्यथा आपण विद्रूप प्रकारचं आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर जावं लागेल. असो, या सगळ्या गोष्टी सगळं सांगत असताना मात्र मी हे बोलतोय एखाद्या कुठल्या चौकटीत किंवा जातीसाठी नेमकं बोलत नाहीये. कारण मग संत तुकाराम म्हणतात की जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. आज आम्ही भोगतोय म्हणून आम्ही सांगतोय. जेव्हा आमचं भोग होतोय, आम्ही त्याच्यात पिचल्या जातोय, आम्ही त्याच्यात रगडल्या जातोय म्हणून आम्ही हे कळवळीने सांगतोय. म्हणून तुकारामाचं ते वाक्य फार महत्वाचे, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. आमच्या वंशात जर आल्या असतात तर तुम्हाला त्या गोष्टी कळाल्या असतात. आणि या सगळ्या गोष्टी असताना आज देखील सरकारच्या मीडिया, न्यूज मीडिया असेल, आणखीन प्रिंट मीडिया असेल, तर त्या कुठल्या प्रकारे नेमकं दिशा देत आहेत लोकांना, देशाला कुठल्या वाटेवर घेऊन जात आहेत याची कल्पना मला तरी काही सुचत नाहीये. कारण फक्त आणि फक्त एका
विशिष्ट माणसापुरती किंवा एखाद्या विशिष्ट या ज्या काही गोष्टी चालल्यात समोर त्याच्यापुरती न ठेवता ती एक व्यापक दृष्टीने झाली पाहिजे, मीडिया व्यापक दृष्टीने झाली पाहिजे. कारण याच्यात एक आणखीन एक छोटीशी एक गोष्ट सांगतो की अण्णाभाऊ नेहमी सांगायचे की एखादा विजेच्या किंवा एका सुरंग लावण्याचा कामगार जो असतो तो जर एखाद्या त्या ठिकाणी काम करताना मेला, तो जर मरण पावला आणि दुसरा एक समजा शेअर बाजारात त्याचा दिवाळा निघला म्हणून तो स्वतःला संपून घेतो, तर ह्या दोघांच्या मरणामधलं जे अंतर आहे ह्याच्यात देखील आपण त्याची श्रेष्ठता पाहावी असं अण्णाभाऊंचं एक म्हणणं होतं. तर जेव्हा एखादा दिवाळखोर झाला म्हणून शेअर बाजारात स्वतःची आत्महत्या करून घेतो आणि विजेच्या किंवा सुरुंग लावताना जो मजूर मरतो ह्याच्यातलं अंतर अण्णाभाऊंनी त्यावेळी देखील मांडलं होतं आणि आज देखील आपल्याला त्याविषयी विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मी हे मांडताना फक्त एवढंच सांगतो की आज देखील भांडवलशाही जिवंत आहे. आज देखील अण्णाभाऊंच्या विचारांना ठोकर मारणारी काही मंडळी दिसतात. कारण याचं स्वरूप आपल्याला मागच्या वेळी काही अण्णाभाऊंची शताब्दी सुरुवातीचा एक कार्यक्रम या पिंपरी चिंचवडमध्ये झाला होता. त्या काळी याच सरकारमधल्या एका वरिष्ठ नेत्याने या ठिकाणी येऊन एक वादग्रस्त विधान या ठिकाणी केलं होतं आणि त्यानंतर या पिंपरी चिंचवडमध्येच त्याचं एक बैठक घडली होती आणि त्या बैठकीमध्ये म्हटले होते की छोट्या भावाला मोठ्या भावानी गळाभेट करावी आणि दिशा दाखवावी. बाबासाहेबांचं देखील हेच म्हणणं होतं की मोठ्या भावानी छोट्या भावाला दिशा दाखवावी. आजपर्यंत मोठा भाऊ हा छोट्या भावाला दिशाहीन ठेवण्याचं काम करतोय असं मला वाटतं आणि ते इथून पुढच्या काळात होऊ नये. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला मोठा भाऊ आपण घडवावा आणि मोठ्या भावानी तशी छोट्या भावाला एक मार्गक्रम करण्याची एक दिशा दाखवण्याचे कार्यक्रम घ्यावा असं मला वाटतं. कारण याच्यात देखील न्यायाच्या भूमिकेनेच मी बोलतोय. कारण जर कधी अन्याय जर छोट्याच भावावर होत असेल तर त्याची वाचा फोडण्याचं, त्याच्याबद्दल बोलण्याची, त्याच्याबद्दल मत मांडण्याचं किमान ते नोटीस ह्याच्यासाठी की मी त्या कायदेशीर भाषेत असल्यामुळे की किमान त्याचं नोटीस, त्याचं म्हणणं आपल्यापर्यंत पोचावं अशी माझी अपेक्षा आहे. या सगळ्या गोष्टी बोलत असताना हा कार्यक्रम न्याय समीक्षा म्हणून जेव्हा आपण पाहतो तर अण्णाभाऊंच्या या सगळ्या जन्मशताब्दी निमित्त न्यायाची भूमिका अण्णाभाऊंनी त्यांच्या कॅरेक्टर्स मधून मांडलेली आहे, त्यांच्या त्या लिखाणामधून मांडलेली आहे. मी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो आणि कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, आजचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, त्यांचे सहकारी, मला ज्यांनी आमंत्रित केलं ते भिसे साहेब, नंतर प्राध्यापक धनंजय भिसे साहेब असतील, यांचे विशेष आभार मानतो. महापौर, पिंपरी चिंचवडचे महापौर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, सर्व नगरसेवक असतील, ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुप असेल, आयुक्त असतील आणि ज्या परीने या कार्यक्रमासाठी हा डिजिटल कार्यक्रम अरेंज करण्यासाठी ज्या लोकांनी यांना मदत केली त्यांच्या सर्वांचं धन्यवाद म्हणतो. आज हा कार्यक्रम आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं किंवा हा जो काही डिजिटल इंडियाचा जो कार्यक्रम आहे तो ह्या करोना काळात आपल्यापर्यंत पोहोचवला, या सगळ्या टेक्निशियनचं मी आभार मानतो. आणि जाता एवढंच म्हणेन की माना कि तेरे अदाकारी में, माना कि तेरे किरदार में अदाकारी नहीं है, माना कि तेरे किरदार में अदाकारी नहीं है, गुरूर है पर मक्कारी नहीं है. अण्णाभाऊंचा प्रत्येक नायक हेच सांगतो की मी मक्कार नाहीये, मी लॉयल आहे, मी या ठिकाणी प्रामाणिक आहे. आणि अशाच प्रकारचे सगळे कॅरेक्टर्स अण्णाभाऊंनी मांडले आणि न्याय समीक्षा करताना अण्णाभाऊंची फार मोठी प्रतिमा आपल्यासमोर उभा राहते. आणि एवढं सगळं बोलून मी थांबतो. या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. आजच्या या परिसंवादाचं समारोप करण्यासाठी मी या ठिकाणी धनंजय भिशे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करायचे. आभार व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. धनंजयजी भिशे. सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जयलूजी. आज आपण खऱ्या अर्थानं 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातलं प्रबोधन विचाराचं सत्र म्हणजे परिसंवाद हा यशस्वीपणे पार पाडलेला आहे. जगातलं एक मोठं नाव म्हणजे जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत असताना तेवढ्याच तोला मोलाचे परिसंवादामध्ये वक्ते आमंत्रित केले होते. ते म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, जागतिक कीर्तीचे विचारवंत आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांनी सामाजिक न्यायाची समीक्षा या विषयाच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाची मांडणी या ठिकाणी केली. त्यांचं मी जयंती महोत्सव समितीच्या वतीनं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मादिगा संघटनेचे प्रवक्ते आदरणीय आमचे मित्र अजित केसराळीकर यांनी मुंबईवरनं प्रवासात असताना देखील थेट लाईव्ह पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या विचाराची मांडणी केली. त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एक महाराष्ट्रातील तरुण तरफदार, अत्यंत समाजाच्या मदतीला धावणारे कायदे तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे, खऱ्या अर्थानं